नमस्कार मंडळी. तर आतापर्यंत तुम्ही पाहिलात पार्ट 1 आणि पार्ट 2, ज्याच्यामध्ये पुण्यातून रत्नागिरीपर्यंत जाण्याचा माझा प्रवास आणि कर्णेश्वर मंदिर तुम्ही पाहिलं. पण आता पाहणार आहात पार्ट 3, दिवस 3. कर्णेश्वर मंदिरातून बाहेर आल्यावर तुम्ही येता ह्या कसबा चौकामध्ये, जिथून संगमेश्वर वरून हा रत्नागिरीला रस्ता जातो. आणि इथे पाहू शकता, इथे आज जातो तो म्हणजे कसबा गावामध्ये, जिथे कर्णेश्वर मंदिर आहे. सध्या इथे काम चालू आहे. सध्या नाही, इथे कायमच काम चालू आहे. गेले 10-15 वर्ष इथे रस्त्याचंच काम चालू आहे. काही विशेष नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मागून येऊन इथे एक जुनं संगमेश्वर ST स्टँड जे रेनोव्हेट झालेलं आहे, जे पुनर्बांधणी करून हे असं झालेलं आहे. एकदम सुंदर असं दिसतंय खरं, पण ती जुनी वाईब नाही ह्यांनी याच्यावर ठेवली. कारण इथे ज्या वेळेला मी यायचो त्या वेळेला माझ्या जुन्या आठवणी आहेत. इथे आल्यानंतर इथे असं बोगद्यासारखी एक कमान होती. काय माहिती कोणाला माहिती आहे की नाही, इथे तुम्हाला दिसेलच. अशी बोगद्यासारखी कमान होती, त्याच्या आत एसट्या जाऊन थांबायच्या, ज्या सरळ जायच्या संगमेश्वरकडून देवरुखकडे. आता बघा, मी इथून जिथे जातो आहे इथेच ती एक छानशी असं बोगदा टाईप बिल्डिंग होती, ज्याच्या आत ST स्टँड होतं संगमेश्वरकडून देवरुखकडे जाणारं. इथे पहिल्यांदा रत्नागिरीवरून येणाऱ्या गाड्या ज्या सातारा पुणेकडे जाणाऱ्या आहेत त्या गाड्या ते थांबायच्या. फायनली सकाळ झाली होती आणि भूक तर खूप लागली होती. आणि पृथाच्या ओळखीच्या स्पॉटवरती आम्ही गेलो. जय अंबे स्वीट्स संगमेश्वरच्या मार्केटमध्ये आहे. पटापट नाश्ता करून आम्ही पळालो रत्नागिरीकडे जाणार. कारण आम्ही गेले 14-15 काय 24 तास झाले असतील आम्ही आमच्या रत्नागिरीच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण काय प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात की नाही, तसंच काहीसं आहे. परमेश्वर तर इथे सगळीकडेच आहे. कारण निसर्गामध्ये तुम्ही गाडी चालवताय, त्याच्यामुळे सगळीकडे या देवाच्या किमयेचंच चित्र दिसतंय. समुद्र, नद्या, हिरवेगार पर्वत. बापरे, जाताना आम्ही ठरवलं होतं की मी संगमेश्वर ते रत्नागिरी जुन्या हायवेने अजिबात जाणार नाही, कारण इथे खूप खड्डे आहेत. त्याच्यामुळे माझा नेहमीचा रस्ता, मी परत संगमेश्वरवरून कसब्याच्या त्या चौकात शास्त्री पुलावरून पलीकडे आलो आणि तिथून धामणीतून डिंगणी मार्गे मी जायला सुरुवात केली. तर जेव्हा तुम्ही डिंगणी मार्गे इथून रत्नागिरीत जाता त्यावेळेला तुम्हाला हा गावातला रस्ता इतका सुंदर दिसतो. जाताना ही नदी दिसते. अरे बापरे, नयनरम्य दृश्य, जबरदस्त असं दृश्य. त्याचबरोबरीला बाजूला पळणारे हे हिरवीगार चादर ओढलेली पृथ्वी, धरती माता. शरीर तर दमलंय पण मन दमलेलं नाही. कारण इतकं सुंदर दृश्य, पावसाळा, त्याच्यामध्ये हिरवी चादर ओढलेली धरती माता आणि लागणारा कोकणातला स्वच्छ आणि जंगलातला ऑक्सिजनेटेड वारा. अरे बाप रे, और क्या चाहिए, बस यही चाहिए. हर साल हम आए और अपने धरती माता के कुशी में जाके मस्तपैकी बागडे, एवढंच फक्त पाहिजे. बस 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 बस, खतम. कोकणामध्ये म्हणतात की प्रवास खूप आहे. अरे कशाला खूप आहे? डोकं एकदम क्लीन असेल, निसर्ग असेल तर तुमचं शरीर कितीही थकलं तरी मन कधीच थकणार नाही. कारण देवाने स्वर्ग जो ओतून ठेवलेला आहे कोकणामध्ये तो असं नाहीच आहे. ही पिवळी फुलं ती पृथ्वीला खूप आकर्षित करत होती, म्हणून तिने हा घेतला शॉट आहे. वाऱ्याचा आवाज भयंकर होता, त्याच्यामुळे मी इतकं छान काय बोललेलं ते काय कॅप्चर झालेलं नाही आहे. कारण मी सांगत होतो की मी कुठून कसा रात्रीचा गेलो, किती अवघड प्रवास होतो सांगितला. तो आपण मागच्या माझ्या व्लॉगमध्ये पाहिलाच आहे. फायनली आम्ही पोचलेलो होतो गणपतीपुळ्यामध्ये. अरे तुम्ही म्हणाल, अरे हा गणपतीपुळ्यात कसा गेला? हो गणपतीपुळ्यामध्ये पोचलो कारण आम्हाला जायचं होतं माझ्या मामाकडे. माझ्या आईचा चुलत भाऊ जो राहतो गणपतीपुळ्यामध्ये निवेंडी या गावामध्ये. आणि प्लॅनिंग तर तेच होतं की त्याच्याकडे जायचं होतं. आधी रत्नागिरीत जायचं, मग तिथे थोडासा रेस्ट करायचा आणि मग 4 वाजता दरम्यान जायचं गणपतीपुळ्यामध्ये. पण हा जो कार्यक्रम झालेला आहे आमचा ये जा करण्यामध्ये,
त्याच्यामुळे आम्ही शेवटी ठरवलं की उशीर होतो आहे, वाजले आहेत 2, परत रत्नागिरीत जाऊन परत फिरून इकडे यायचं, त्याच्यामुळे नको, म्हणून शेवटी आम्ही फायनली पोचलो गणपतीपुळ्यामध्ये. इथे तुम्ही पाहू शकताय श्री क्षेत्र गणपतीपुळ्याची कमान. सध्या या कमानीचे डागडुजी चालू आहे, इथे जीर्णोद्धार चालू आहे, त्यासाठी तुम्हाला एक अल्टरनेट रस्ता बाजूने दिलेला आहे. तर हा रस्ता छोटासा आहे, जो असा इथनं तुम्ही पुढे गेलात की तो डायरेक्ट त्या कमानीच्या रस्त्याला लागतो. फायनली आम्ही पोचलो होतो माझ्या मामाच्या घरी आणि हा आहे गणपती बाप्पा मोरया. इतकी सुंदर मूर्ती आहे. कोकणातल्या मूर्त्या सुंदरच असतात कारण त्या शाडू मातीच्या आणि जबरदस्त अशा कलाकृतींनी बनवलेल्या असतात, त्याच्यामध्ये रंग इतके भरलेले असतात. आहा, क्या बात आहे. आणि हे संपूर्ण मखर आहे मामाच्या घरामध्ये बनवलेलं. मामा हा खरं तर निवेंडीत राहतो, त्याच्या इथे दरवर्षीप्रमाणे हा गणपती अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. अरे बापरे. आणि विशेष म्हणजे या गणपतीच्या जे हातामध्ये जे तुम्हाला दिसतंय फूल, ते संपूर्ण चांदीचं फूल आहे. आता मात्र सुरुवात झालेली आहे गणपतीच्या विसर्जनाची. इथे गावांमध्ये एक सिंगल गुरुजी असतात, जे प्रत्येक घरामध्ये जातात आणि उत्तर पूजा मांडतात. आणि आता इथे प्रत्येक घराघरात उत्तर पूजा मांडून या घरामध्ये सुद्धा गणपतीची उत्तर पूजा मांडून झालेली आहे. बाहेर गाडी तयार आहे, बोलेरो गाडी, ज्याच्यामध्ये या गावातले सगळे गणपती एकत्र येतात आणि थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात हे गणपतीचं विसर्जन ह्या गावातून काढलं जातं. तुम्ही बघू शकता हे असं माझ्या मामाचं घर आहे, सुंदर असं घर. हे आमचे मामा आहेत, अनिल मामा. हे आता शेवटची जी पूजा असते, गणपती हलवल्यानंतर गणपती उचलायची, त्याचं शेवटचं दर्शन आम्ही सगळे घेतो आहे गणपतीचं. मनोभावे ज्या वेळेला 10-11 दिवस पूजा करतो, तेव्हा सगळ्यात कठीण काळ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना त्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासावरती पाठवण्याची. जेव्हा गणपती बाप्पा त्यांच्या गावाला जात असतात, फार इमोशनल क्षण असतो हा. प्रत्येकाने मनोभावे गणपती बाप्पाची 10-11 दिवस पूजा केलेली असते. आरत्या असतात, जबरदस्त कोकणातल्या आरत्या असतात आणि सेवा केलेली असते या पाहुण्याची. इथे आम्हीसुद्धा, पृथा आणि आम्ही दोघांनीसुद्धा इथे शेवटची गणपती बाप्पाची आरती केली, नमस्कार केला आणि गणपती बाप्पांना आम्ही त्यांच्या गावाला जाण्यासाठी तयार करत होतो. हा आमच्या मामांचा मुलगा आहे, यश याचं नाव आहे. जबरदस्त असा शेफ आहे. सध्या तो मॅनेजर म्हणून तिथे एका कंपनीमध्ये काम करतो आहे. आणि हा आहे मी, जो कॅमेऱ्याच्या मागे सदैव असतो, कधी पुढे असतो, कधी कॅमेऱ्याच्या मागे असतो. तर हा असा शेवटचा मी गणपती बाप्पांना निरोप देताना बरंच काही मनातलं मी सांगितलं गणपती बाप्पांना, कारण एवढ्या लांबून मी फक्त गणपती बाप्पालाच भेटायला आलेलो होतो. घरातले एक एक करून आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पांची पूजा शेवटची केली. गणपती बाप्पाकडून खूप काही असे आशीर्वाद घेतले की येणाऱ्या वर्षामध्ये अशा आम्हाला चांगली बुद्धी शक्ती द्या, जेणेकरून येणारं वर्ष पण आम्ही जोरात रॉकिंग करू. आता वेळ झालेली आहे गणपती बाप्पांना त्या बोलेरोमध्ये बसवायची आणि हा शेवटचा पाठ जो सगळ्यांची पूजा झाल्यानंतर उचलला जातो, तर ती वेळ आलेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा प्रकारे हृदयावरती दगड ठेवून गणपती बाप्पांना निरोप द्यायची शेवटची वेळ आलेली आहे. या सुंदर रानातून, कोकणातल्या मातीतून गणपती बाप्पा आता चालले आहेत त्यांच्या
गावी 10-11 दिवस खूप सुंदर आनंदात गेले होते. प्रत्येकाच्या घरामध्ये भजन कीर्तन, त्याच्यानंतर नमन असतात. कोकणामध्ये काही काही ठिकाणी शक्तितुरे असतात, जे तुम्ही माझ्या पार्ट 1मध्ये पाहिलात. आणि आता गणपती बाप्पा चालले, हा सगळा आनंद देऊन आमचा सगळ्यांचा रिपोर्ट कार्ड घेऊन त्यांच्या घरी. तर तुम्ही पाहू शकता की गणपती हलायला नको म्हणून ही समुद्रातली वाळू टाकली जाते, जेणेकरून गाडीमध्ये पाठ हलणार नाही, गणपतीची विटंबना होणार नाही, याची खूप काळजी घेतली जाते. हे आहे कोकणातलं सौंदर्य. ही आहे पारंपरिक ओळख गणपती विसर्जनाची. खरं तर शहरांनी ह्या अशा आमच्या कोकणातनं थोडंसं मोटिवेशन घेतलं पाहिजे आणि शहरातला जो कर्कश डीजेचा जो आवाज आहे, त्याच्यानंतर ढोल ताशे पथक नुसते बडवले जातात, पारंपरिक आहे, पण इथून खरं तर शिकलं पाहिजे. छोट्याशा आवाजामध्ये सुद्धा विसर्जन इतक्या सुंदर पद्धतीने केलं जातं. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोकणातले विसर्जन पद्धती. खरंच बघा, तिथे इतक्या सिंपल पद्धतीने ढोल ताशांच्या गजरामध्ये फुगड्या घालत, त्याच्यानंतर वेगवेगळे स्त्रिया खेळ असतात त्यांचे फुगड्यांसारखे, ते करत मग गणपतीची विसर्जन मिरवणूक ही संपन्न होते. आता तुम्ही पाहाल इतके सुंदर पद्धतीने विसर्जन मिरवणूक चालली आहे. आणि त्याचमध्ये आमच्या सगळ्यांची लाडकी, आमच्याच नाही आपल्या सगळ्यांच्या दिलांची लाडकी लाल परीचं आगमन झालेलं आहे. लाल परीचं आगमन माझ्या व्हिडिओमध्ये एवढ्या वेळानं झालेलं आहे, तेही कोकणातली लाल परी. ओ माय गॉड, जबरदस्त. मला हा शॉट घेण्यापासून मी इतका वंचित होतो, पण शेवटी मला हा माझा शॉट भेटलेला आहे. ही लाल परी हा श्वास आहे, हा बॅकबोन पण आहे पूर्ण कोकणातल्या गावागावांचा. ज्यांना कोणाला लाल परीवरती त्यांचं प्रेम असेल, लाल परीने त्यांनी ट्रॅव्हल केलं असेल, त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी या माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. असे लेझिमचे पण खेळ खेळले जातात विसर्जनाच्या वेळेला, ज्याचा अगदी काही कर्कश असा आवाज नाही, काही नाही. मी आणि पृथा खरंच आमचे डोळे दिपावले होते. इतकं सुंदर सगळं नैसर्गिक रित्या शांतरित्या आम्ही हे सगळं पाहत होतो. आणि हे आमचे मामा क्युरिओसिटीनी भरलेले आहेत. असे आमचे मामा, त्यांना छान वाटत होतं की मी गेलो होतो. त्यांना मामांनी तसं बोलूनही दाखवलं, मामींनी. आता आपण याच्या पुढे बघूया हा पूर्ण प्रवास गणपती बाप्पांचा. इथे डोह असतात, पर्या असतात, म्हणजे छोटे छोटे पाण्याचे डोह असतात जे वाहत असतात, विसर्जनासाठी तयार केलेले असतात. ते प्रत्येक गावागावानुसार तिथे तेवढ्या गणपतीसाठी ती तयारी केलेली असते. फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या जिथे विसर्जन करतात त्या विसर्जन ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत. एक एक गणपती करून शेवटच्या आरतीसाठी त्या विसर्जन स्थळाच्या काठावरती प्रत्येक गणपती आणले जातात, एका रांगेमध्ये ठेवले जातात आणि सगळे मिळून एकत्र गणपतीची शेवटची आरती करतात आणि जड अंतकरणाने गणपती बाप्पांना विसर्जनासाठी तयार करत असतात. हाच तो डो किंवा पर्या म्हणू शकतो आपण.
सो दिसायला अगदी इझी असेल, पण तुम्ही पाहू शकताय तिथे समोर तो हळूहळू खोल होत जातो. आधी गुडघ्यापर्यंत असतं, नंतर ते गुडघ्याचं पाणी मांडीपर्यंत येतं आणि मग हळूहळू असं करत कमरेपासून छातीपासून मानेपर्यंत एक अख्खा माणूस आत जातो. आणि कोकणामध्ये अशी पद्धत आहे की पूर्ण गणपती हा सूर मारून खाली जे विसर्जन करतात मुलं, ते सूर मारतात आणि खाली जातात आणि गणपती खालच्या अगदी जिथे जमीन आहे तिथे ती मूर्ती ठेवली जाते. सगळ्यांचे गणपती एका रांगेत ठेवल्यानंतर इथे तयारी केली जाते. शेवटची जी आरती आपण म्हणतो, सुखकर्ता दुःखहर्ता, ती आरती आता इथे सुरू होईल. सगळ्या शेवटच्या आरत्या झालेल्या आहेत. आता ती वेळ येऊन ठेपलेली आहे. बराच वेळ मी बोलतोय ती वेळ आणि फायनली ती वेळ आलेली आहे. आता गणपती बाप्पांचं विसर्जन होईल इथे असलेल्या पर्यामध्ये किंवा डोहामध्ये. पाहूया आता शेवटची वेळ, शेवटचं विसर्जन 2025चं. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. अग्निदव्य कोकणातला पुणेकर. गणपती बाप्पा मोरया मोरया.
पुढच्या वर्षी. अशा प्रकारे मामांच्या घरचं गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि आता मला निघायचं आहे. लवकर लवकर घरी पोचायचं आहे. तिथनं गाडीवरती आमचा सगळा सेटअप करायचा आहे आणि ज्यासाठी आम्ही एवढा अट्टास केला तो विसर्जनाचा दिवस, कोकणातला विसर्जनाचा दिवस आम्हाला भेटलेला आहे आणि शेवटची माती घेऊन आता आम्ही जाणार आहोत घरी. गणपती बाप्पांची शेवटची आरती करू आणि मग तिथून आम्ही निघणार रत्नागिरीला आमच्या घरी. तर मंडळी, हा गणपती विसर्जनाचा जो व्लॉग होता माझा पार्ट 3 डे 3 फ्रॉम गणपतीपुळे कसा वाटला तर तो नक्कीच माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि लाईक करा जोरात बटन दाबून. आणि येणारा पार्ट 4 सुद्धा आहे. जर तो तुम्हाला हवा असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय श्रीराम. हे श्री गणेशा, हे गणराया, हे शंकर पार्वती पुत्रा, हे कार्तिकाच्या भावा, हे वक्रतुंडा, हे बाप्पा मोरया, तुका आम्ही तुझ्या या गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गाराणा घालतो ता ऐकून घे रे महाराजा. हे देवा गणराया, तू आमच्या ह्या सगळ्यांका गोतावळाका सुखी ठेव. त्यांची सर्वांची प्रकृती चांगली ठेव रे महाराजा. हे गणनायका, जो काय आम्ही सर्व कष्ट करूत असो त्याका ताकद, बुद्धी आणि आमच्या कष्टाला यश दे रे महाराजा. हे गौरीपती, पुढची सगळी वर्षे आम्हा सगळ्यांका सुखी ठेव रे महाराजा. शेवटी देवा, आमच्याकडून काय चूक झाली असल्यास किंवा काय तुझो उपमर्द झालो असल्यास किंवा तुझो आमका विसर पडलो असल्यास किंवा वाडवडिलांचो, पूर्वजांचो किंवा लहान मोठ्यांचो आमच्या कोणाकडून अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास आमका सगळ्यांका क्षमा कर रे महाराजा. पुढल्या वर्षी सुद्धा तुझ्या पायाकडे येवक अशीच ताकद आणि बुद्धी दे. या पार्वती पुत्रा, तुका अखेरचा सांगणार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी.